दृष्टी तशी सृष्टी हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण ज्या सिच्युएशनमध्ये असतो, ज्याच्याबद्दल टेन्शन घेत असतो, तो तसेच आपल्याला बाकीची लोक देखील तशीच वाटायला लागतात। याचं जिवंत उदाहरण म्हणजे कालचंच। मला हा टॉपिक आज सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आलेला, पूर्ण स्क्रिप्ट रेडी होती। तो बेसिकली झालं असं की काल माझं एक सेशन होतं आणि त्या सेशनमध्ये एक लेडी होत्या आणि त्या आल्या आल्या मला म्हणाल्यात की तू आजारी आहेस का? म्हटलं नाही तर नाही। आणि मग मी त्यांच्याशी बोलल्यावर मला कळलं की ते गेल्या आठवड्यामध्ये 3-4 दिवस त्या आजारी होत्या। ओके, तर मग नंतर सेशन झाल्यावर मी माझ्या बहिणीला विचारलं, काय ग मी आजारी वाटते? तर तू बोलते नाही। तर म्हणजे ती 3-4 दिवस आजारी होते आणि तिच्या बोलण्यावरनं मला कळलं की तिने टेन्शन घेतलं तिच्या आजारपणाचं की कसं होईल वगैरे। सेशन नंतरही तिने मला मेसेज करून तिच्या आजारपणाचं टेन्शन मला कळलं, त्याच्यामुळे तिला बाकीची लोक देखील तशीच वाटायला लागली। ओके, सो हे जेव्हा मी विचारलं माझ्या बहिणीला की मी आजारी दिसते का, हे जेव्हा मी बोलले तेव्हा मला द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडमधला एक किस्सा आठवला। तर तो किस्सा असा होता की एकदा एका जहाजामध्ये एक एक्सपेरिमेंट करण्यात आला। त्या एक्सपेरिमेंटमध्ये एका माणसाजवळ दर 1 तासाने एक माणूस गेला आणि बोलत, तू आजारी आहेस का? तुझ्या आवाजावरनं तर तू आजारी वाटतोस। तो बोला, अच्छा हो का? नाही तर मी नाही आजारी आहे। परत 1 तासाने परत एक माणूस आला, तू आजारी आहेस का? तुझ्या आवाजानंतर तू वाटतोयस आजारी। दर 1 तासाने एक माणूस जाऊन त्याला असंच बोलत राहिला। दिवस संपता अखेरीस त्याला खरंच आजारपण फील झालं आणि तो खरंच आजारी पडला। आणि हा सेम एक्सपेरिमेंट अजून एका व्यक्तीसोबत केला की त्या व्यक्तीसोबतच दर 1 तासाने सगळेजण एक माणूस गेला आणि बोलत की तू आजारी आहेस का? तर मला हा मी तर परफेक्टली फिट आहे। त्याच्या पण जवळ पण दर 1 तासाने माणूस गेला आणि ते मला हा मी तर परफेक्टली फिट आहे, आय एम परफेक्टली ओके, मी परफेक्टली हेल्दी आहे, मी पूर्णपणे स्वस्थ आहे, हेल्दी आहे। सो त्याच्यावर काही परिणाम नाही झाला। ओके, सो या सगळ्या गोष्टींवरनं काय शिकायला मिळतं, तर मॉरल ऑफ द स्टोरी इज जो पहिला किस्सा होता, ती आजारी होती म्हणून तिला जग आजारी दिसत होतं। सेकंड, सबकॉन्शियस माइंडच्या ह्याच्यामध्ये तो एक्सपेरिमेंटमध्ये मुळे पहिल्या माणसाला सारखं एका व्यक्तीने जाऊन विचारलं। म्हणजे विचार करा, तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याने तुम्ही किती इन्फ्लुएन्स होता, तुम्ही किती प्रभावित होतात आणि त्याचा तुमच्यावर परिणाम होतात आणि तुम्ही तसे बनता। आणि जर तुम्ही सेकंड जो व्यक्ती होता या एक्सपेरिमेंटमध्ये, जर तुम्ही अवेअर असाल, जागरूक असाल, तर तुम्ही ह्यापासून नक्कीच दूर राहू शकता। समोरचा व्यक्ती तुम्हाला कितीही निगेटिव्ह बोलला की तू आजारी आहेस किंवा तू असा आहे, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कसे आहात। ओके, सो तुम्हाला त्याच्यावर जागरूक असल्यामुळे तुमच्यावर तो काही परिणाम होणार नाही, कारण तुम्ही तेवढे सक्षम आहात, जागरूक आहात म्हणून। सो रिसेंटली असंच झालेलं माझ्या बहिणीसोबत की मी एक गाणं गुणगुणत होते कुठलं तरी,